नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। नमो बुद्धाय, क्रांतिकारी, जय भीम। विश्वरत्न, भारतरत्न, महामानव, युग पुरुष, युग प्रवर्तक, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 134वा जयंती महोत्सव बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 188 जोगेश्वरी यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जयंती उत्सवाचा कार्यक्रम हेनरी गोमचाळ फातिमा महल बिल्डिंग जवळ केवणीपाडा जोगेश्वरी पश्चिम येथे संपन्न झाला। विवेक विचार मंच मुंबई महानगर संयोजक आणि बौद्धजन पंचायत समिती 188 चे अध्यक्ष जयवंत तांबे यांच्या अध्यक्षतेखाली जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी दिल्ली येथील लेखक एम.टेक IIT दिल्ली येथील लेखक भरत अमदापुरे, विवेक विचार मंचचे वक्ते सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट संदीप जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। विवेक विचार मंच मुंबई महानगर प्रमुख विवेक अग्रवाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ओशिवरा विभागाचे संघचालक मनोज देसाई, मुंबई विवेक विचार मंचाचे उत्तर पश्चिम जिल्ह्याचे भाजपा सरचिटणीस विठ्ठल बांदेरी, शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक पांडुरंग आमरे, समरसता मंचाचे कोकण प्रदेश सहसंयोजक अरुण गायकवाड, बौद्धजन पंचायत समिती 188 चे सरचिटणीस योगेश कांबळे आदी मान्यवर जयंती सोहळ्याला उपस्थित होते। जयवंत तांबे बौद्धजन पंचायत समिती 188 चे अध्यक्ष यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। एकूणच बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 188 च्या वतीने पार पडलेला हा कार्यक्रम महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलवर आपण पाहू शकता। त्याप्रमाणे तांबे साहेब पुष्पगुच्छ धारण झाला। त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचे स्वागत करायचे आहे। श्री पांडुरंग आमरे साहेब यांचे स्वागत आदरणीय जयवंत तांबे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंत तांबे यांचे विवेक अग्रवाल, त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले विवेक अग्रवाल यांचे स्वागत। आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचे स्वागत करायचे। आपल्या टाळ्या कमी पडण्यात गरज आहे। देसाई यांचं स्वागत जयवंत तांबे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। पुढे वा, पुढे वा। थोडा इकडे फिरा। माफी मागून या कार्यक्रमाचे
त्या शाखेचे बौद्धाचार्य, त्याचबरोबर आदरणीय सरचिटणीस योगेश वामन कांबळे, मी विवेक अग्रवालांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. तसेच आमच्या शाखेचे उपाध्यक्ष अशोक नारायण कदम यांचंही स्वागत अरुणजी गायकवाड करतील, त्यांना नम्र विनंती. यानंतर विवेक मंचचे वक्ते आणि मुंबई हायकोर्टाचे सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट संदीप जाधव यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले, परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, त्याचबरोबर भगवान संपूर्ण विश्वाला शांतीचा, समतेचा संदेश देणारे आणि संपूर्ण मानव मुक्तीला दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग दाखवणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांना, यांच्या स्मृतींना आणि यांच्या प्रतिमांना मी प्रथमतः कोटी कोटी वंदन करतो. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 144वी जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत. ऍक्च्युअली टाइम लिमिट जे आहे ते थोडंसं कमी असल्यामुळे महत्वाच्या ठळक मुद्द्यांवर मी भर घालून याच्यामध्ये 2 शब्द बोलणार आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की या ठिकाणी महिलांची संख्या जी आहे ती बऱ्यापैकी आहे. त्यामुळे मी प्रथमतः हे सांगू इच्छितो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हिंदू कोड बिल लिहिलं आहे, तर या हिंदू कोड बिलानुसार सर्व महिलांना नंबर 1 महिला मतदानाचा अधिकार मिळाला. राज्यघटनेनुसार तर मिळाला, परंतु हिंदू कोड बिलनुसार पण मिळाला. त्याचबरोबर हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट जो आहे तो त्या हिंदू कोड बिलामुळे मिळाला. पोटगी मागण्याचा अधिकार, प्रेग्नन्सी लीव्ह, त्याच्यानंतर महिला आणि पुरुष यांचं समान वेतन म्हणजे मिनिमम वेजेस ऍक्ट नुसार जे म्हटलं जातं समान वेतन, जे अमेरिकेमध्ये 2016 सालानंतर महिलांना समान पगार चालू झाला, तो 1950 सालापासूनच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे महिलांना समान पगार, पुरुषाच्या बरोबर पगार मिळायला लागला तेव्हापासून. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की डायव्होर्सचा अधिकार जो आहे तो महिलांना जो मिळाला तो त्या राज्यघटनेमुळे आणि हिंदू कोड बिलामुळे मिळाला आहे. तर सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की महिलांसाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगणित कार्य असे केलेले आहेत की ज्याच्यामुळे महिला ज्या आहे आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जे आहे आज या ठिकाणी चालताना आपण बघत आहोत. आज देशाची जी राष्ट्रपती आहेत, देशाचे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि आता द्रौपदी ताई मुर्मू ज्या आहेत, या पण एक महिला आहेत. तर एक सामान्य आदिवासी महिला जी आहे, तरी भारताच्या सर्वात उंच शिखरावरची जी पोस्ट आहे राष्ट्रपती पोस्ट, त्या ठिकाणी जाऊन ज्या पोहोचलेल्या आहेत ते फक्त आणि फक्त केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे पोहोचलेल्या आहेत. एक ओबीसी नेते आदरणीय नरेंद्र मोदीजी जे देशाचे प्रधानमंत्री झालेले आहेत ते केवळ आणि केवळ भारतीय संविधानामुळे झालेले आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. महत्वाच्या ठळक मुद्द्यांवर मी एम्फसाइज यासाठी करतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काय काय केलं आणि किती यातना सहन केल्या, किती दुःख भोगले, ते आपण थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. 1917 सालामध्ये साऊथ बरो कमिशन भारतामध्ये आलं होतं आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी शिक्षण घेऊन ते भारतामध्ये आलेले होते.
32 प्रकारच्या डिग्रीज मिळवलेले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले होते. भारतामध्ये त्यांच्या उंची एवढे कोणीही शिक्षण घेतलेलं नव्हतं. जगभरामध्ये सर्वात जास्त शिक्षण घेतलेले महाविद्वान महाप्रकांड पंडित बाबासाहेब आंबेडकर होते. साऊथ पोलो कमिशन समोर साक्ष देण्याची वेळ होती की भारतामधील दलितांची स्थिती कशा प्रकारची आहे आणि त्या दलितांच्या स्थितीबद्दल बाबासाहेबांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी आवाज उठवला आणि बाबासाहेबांनी साऊथ पोलो कमिशन समोर साक्ष दिली आणि त्या साक्षीमुळे जे आहे खूप जबरदस्त प्रकारचा इम्पॅक्ट जो आहे दलित सुधारणाला मिळाला त्यावेळेस. त्यानंतर तुम्हाला सांगतो 1928 सालामध्ये सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं. तर संपूर्ण भारतातले बहुतांशी नेते सायमन गोबेकचे नारे देत होते आणि बाबासाहेब जे आहेत ते सायमन वेलकम सायमन म्हणत होते. त्याचं कारण असं होतं की संविधानाविषयीच्या तरतुदी करण्यासाठी सायमन कमिशन भारतामध्ये आलेलं होतं आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस सायमन कमिशनला या ठिकाणी काम करणं जमलं नाही तेव्हा सायमन कमिशनने सांगितलं की आता आम्ही परत तुमच्या संविधानाच्या धोरणाबद्दल जे आहे आम्ही भारतात येणार नाही. तुम्हाला जर आता तुमच्या देशामध्ये जर संविधान लागू करायचं असेल किंवा संविधान तयार करायचं असेल किंवा तुमच्या देशाचं एकंदरीत चित्र जर बदलवायचं असेल किंवा समानता आणायची असेल तर तुम्हाला जे आहे ते लंडनला यावं लागेल. मग त्या ठिकाणी बाबासाहेब जे आहेत ते 1929, 30 आणि 31 या 3 वर्षांमध्ये लंडनमध्ये गोलमेज परिषदा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. 1929च्या गोलमेज परिषदेमध्ये केले आणि इथली जी समाज व्यवस्था आहे एकंदरीत इथल्या समाज व्यवस्थेचं वास्तव भान असलेलं सत्य त्यांनी त्या ठिकाणी मांडलं आणि त्या ठिकाणी जे आहे दलितांना जे आहे सेपरेट इलेक्टोरेट हा मिळाला पाहिजे. म्हणजे दलितांना त्याचं स्वतःचं अस्तित्व जर टिकवायचं असेल जर समान मूळ प्रवाह जर आणायचा असेल आणि भारतामधली इनइक्वालिटी जर संपुष्टात आणायचं असेल तर त्या ठिकाणी त्यांना स्वतंत्र मतदारसंघाची नियुक्ती असणं अत्यंत गरजेचं होतं. त्यानंतर 1930 साली पण गोलमेज परिषद झाली आणि 1930 सालामध्ये महात्मा गांधी सुद्धा त्या गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित होते. ज्या वेळेस त्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर बाजू मांडत होते इथल्या व्यवस्थेची आणि इथल्या अस्पृश्यतेची त्यावेळेस महात्मा गांधींनी त्यांना सांगितले की तुम्ही भारताचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेले आहात. तुम्ही दलितांचा आवाज या ठिकाणी उचलू नका. त्यावेळेस त्यांची खडाजंगी झाली व बाबासाहेबांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं की वस्तुस्थिती मांडणं माझं काम आहे. मी जरी सरकारचा प्रतिनिधी या ठिकाणी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे परंतु मला तिथली स्थिती बदलावायची आहे आणि दलितांचा उद्धार करणं हा माझं सर्वात महत्वपूर्ण पाऊल असणार आहे आणि तो मी करूनच राहणार. त्यानंतर 1930 ची गोलमेज परिषद झाली. या तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब प्रचंड विजयी झाले आणि त्यांनी बाबासाहेबांच्या मागण्या मान्य केल्या. म्हणजे स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य केली. परंतु ही गोष्ट ही बाब जेव्हा महात्मा गांधींना कळाली तेव्हा त्यांनी पुण्यामध्ये आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा त्याने आमरण उपोषण सुरू केले आणि आमरण उपोषण सुरू केल्यानंतर त्यावेळेस बाबासाहेबांनी जो पुणे करार जो झाला त्यांचं म्हणणं असं होतं महात्मा गांधींचं की यांना सेपरेट इलेक्टोरल देण्यात येऊ नये यांना राखीव मतदारसंघ द्या. परंतु बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की राखीव मतदारसंघ जे आहे राखीव मतदारसंघ जरी दिला तरी त्या ठिकाणी निवडून जाणारा जो आहे तो सवर्ण आणि अवर्ण हे भेदभाव मिटू शकत नाही. सवर्णाच्या मर्जीमधला माणूस त्या ठिकाणी जाईल आणि तो जो आहे तो दलितांसाठी अस्पृश्यांसाठी कोणत्याही प्रकारचं काम करणार नाही म्हणून काही दलितांचा उद्धार या ठिकाणी होणार नाही. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की महात्मा गांधींनी पुण्याला त्या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले आणि त्यांच्या हट्टामुळे जे आहे ते दलितांचं सेपरेट इलेक्टोरल जे आहे ते न मिळता राखीव मतदारसंघ दिले गेले. म्हणून भारतामध्ये एकूण 18 मतदारसंघ आणि राज्यांतर्गत व्यवस्थेमध्ये 148 अशा प्रकारचं राखीव मतदारसंघ त्यावेळेस दिले गेले. त्यानंतर तुम्हाला सांगतो 1946 सालामध्ये कॅबिनेट कमिशन भारतामध्ये आलं होतं
आणि ते कॅबिनेट कमिशन जे भारतामध्ये आलं, ते कॅबिनेट कमिशन यासाठी आलं की इथं जे आहे संविधानिक या ठिकाणी भारतामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर या ठिकाणी संविधान लागू झालं पाहिजे. आणि त्यावेळेस माउंटबॅटन म्हणून जे होते त्यांनी घोषणा केली की 15 ऑगस्ट 1947 रोजी आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊ. आणि त्यावेळेस 389 जागांवर संविधान सभेच्या 389 जागांवर इलेक्शन लढायचं ठरलं. त्यापैकी 296 जागा ज्या आहेत त्याच्यावर इलेक्शन लढणार होते. बाकीच्या जागा ज्या आहेत त्या संस्थानांकडून भरल्या जाणार होत्या. त्याच्यामध्ये बाबासाहेब जे आहेत ते निवडणुकीला उभे राहिले मुंबईमधून. परंतु त्यावेळेचे तत्कालीन काँग्रेसचे पुढारी आले नेते अशा प्रकारचे होते. त्यांना चांगल्या प्रकारची ही गोष्ट माहित होती की बाबासाहेब जर या ठिकाणी संविधान सभेवर निवडून गेले तर ते आपल्या मर्जीनुसार संविधान निर्माण होऊन देणार नाही, आपल्या म्हणण्यानुसार संविधान निर्माण होऊन देणार नाही. ते त्या ठिकाणी दलितांना आरक्षण दिल्याबिगर राहणार नाही, ते त्या ठिकाणी ओबीसींना आरक्षण दिल्याबिगर राहणार नाही, ते त्या ठिकाणी समानता आणण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्या मनमर्जीनुसार संविधान तयार होणार नाही. बाबासाहेबांची कमाल त्याच्यावर राहील. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये एनी हाऊ कंडिशन बाबासाहेब जे आहेत ते संविधान सभेवर निवडून जाता कामा नये. अशा प्रकारचं षडयंत्र जे आहे तत्कालीन काँग्रेसने आखलं. आणि त्यावेळेचे प्रांताचे प्रधानमंत्री, त्यावेळेस प्रधानमंत्री म्हटलं नाही तर मुख्यमंत्र्यांना प्रांताचे बॉम्बे प्रांत होता, बीजी खेर, बाळासाहेब खेर म्हणून मुख्यमंत्री, त्यांनी जे आहे बाबासाहेबांना या ठिकाणावरून मुंबईच्या याच्यातून पाडलं. त्यानंतर बाबासाहेब संविधान सभेवर जाऊ शकले नाही. म्हणून बाबासाहेबांना म्हणजे जोगेंद्रनाथ मंडल होते बंगालचे, पश्चिम बंगालचे, ते जोगेंद्रनाथ मंडल बाबासाहेबांना मानणारे होते, शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये होते. त्यांनी जे आहे स्वतःची सीट ते निवडून आले होते संविधान सभेवर. त्यांनी स्वतःची सीट कॉम्प्रोमाइज करून ती बाबासाहेबांना दिली आणि त्यांच्या वतीने बाबासाहेबांना जे आहे ते संविधान सभेवर पाठवलं गेलं. त्यानंतर एवढे महाविद्वान व्यक्ती, प्रचंड शिक्षित व्यक्ती, जी संपूर्ण संविधान एकटी तयार करू शकते एवढी कॅपॅबिलिटी, इलिजिबिलिटी आणि कॉम्पिटन्सी असलेले महामानव, त्यांना जाणून बुजून जे आहे छोट्या छोट्या कमिट्या देण्यात आल्या. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो की बाबासाहेबांनी ज्या वेळेस आर्टिकल 335 जे एसटी एसटीला आरक्षण देणारं आर्टिकल आहे त्याबद्दल ज्यावेळेस संविधान सभेमध्ये आवाज उठवला त्यावेळेस तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांनी आणि संविधान सभेमध्ये असलेले काँग्रेसचे पुरस्कर्त्यांनी बाबासाहेबांना कोणत्याही परिस्थितीत जे आहे परत घरी पाठवलं पाहिजे. कारण या ठिकाणी जे आहे आपल्या मनमर्जीनुसार संविधान होत नाहीये. त्यानंतर तुम्हाला सांगतो की पुढे भारत पाकिस्तानची फाळणी झाली. रेशो असा ठरला होता की ज्या ठिकाणी 50% मुस्लिमांची लोकसंख्या आहे त्या ठिकाणी 50%पेक्षा जास्त तो भाग जो आहे तो पाकिस्तानात जाईल आणि जे 50%पेक्षा कमी लोकसंख्येची आहे त्याप्रमाणे तो एक रेशो ठरला. जयतोर आणि खुलना हे 2 मतदारसंघ होते त्यावेळेस ज्या ठिकाणी जोगेंद्रनाथ मंडल निवडून आले होते आणि बाबासाहेब त्यांच्या वतीने संविधान सभेवर होते. मग हे 2 मतदारसंघ जर आपण पाकिस्तानामध्ये घातले तर बाबासाहेबांना संविधान सभेत भारताच्या राहता येणार नाही. अशा प्रकारचं षडयंत्र रचलं गेलं आणि ते जाणून बुजून जे 2 मतदारसंघ जे आहेत ते पाकिस्तानमध्ये टाकण्यात आलं जेणेकरून त्या ठिकाणी 52% हिंदूंची लोकसंख्या होती. पाकिस्तानमध्ये ते लोक मतदारसंघ टाकल्यामुळे बाबासाहेबांचं इथल्या संविधान सभेवर बाबासाहेब राहू शकत नव्हते. म्हणून बाबासाहेबांनी जे आहे पाकिस्तानच्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचा राजीनामा दिला. बाबासाहेबांनी पाकिस्तानच्या संविधान सभेचा राजीनामा दिला. ते भारतात आले केवळ आणि केवळ ह्या कारणास्तव 2 कारणास्तव. पहिलं कारण की भारतामध्ये सर्वात जास्त दलित वर्ग आहे आणि दलितांचं कल्याण जर कुठं होऊ शकतं ते केवळ आणि केवळ भारतामध्येच होऊ शकतं हे बाबासाहेबांना ठाम माहित होतं. आणि दुसरा मुद्दा असा आहे बाबासाहेबांनी त्यावेळेस म्हटलं होतं की मी जर संविधान जर तयार करेल ते केवळ आणि केवळ भारताचं करेल, मी पाकिस्तानचं संविधान कधी तयार करू शकणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी त्या पाकिस्तानच्या संविधान सभेचा राजीनामा दिला आणि ते भारतामध्ये आले. त्यानंतर बंधू आणि भगिनींना तुम्हाला सांगतो की बाबासाहेब नसल्यामुळे संविधान सभेमध्ये राज्यघटनेचं काम कोणालाही करता येईना व्यवस्थित प्रकारे. त्यानंतर बाबासाहेबांमुळे काम जे आहे राज्यघटनेचं अडकून पडलं.
डिबेट्स करता येत नव्हत्या, कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये योग्य प्रकारची एक युक्त्या करता येत नव्हत्या, योग्य प्रकारे त्याच्यामध्ये मुवमेंट करता येत नव्हती. त्यामुळे जे आहे 90% संविधान सभा जी होती ती मनातल्या मनात विचार करत होती की बाबासाहेबांना संविधान सभेमधून काढून सर्वात मोठी चूक करण्यात आलेली आहे. बाबासाहेब जर नसले तर भारताचं संविधान हे तयार होणार नाही. त्याच्यामुळे परत बीजी खेळ जे होते त्यांना सांगून एक सीट कॉम्प्रोमाइज करून परत बाबासाहेबांना संविधान सभेवर घेण्यात आले. आणि ज्या वेळेस बाबासाहेब संविधान सभेवर गेले त्यानंतर फक्त 141 दिवसांमध्ये बाबासाहेबांनी पूर्ण संविधानाचा ड्राफ्ट तयार केला. बाबासाहेबांना ज्यावेळेस संविधान सभेवर घेतलं त्यावेळेस संविधान सभेचे त्यांना अध्यक्ष करण्यात आलं आणि संविधान सभेच्या त्यांना मसुदा समितीचे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष करण्यात आले आणि बाबासाहेबांनी केवळ 141 दिवसांमध्ये संपूर्ण संविधानाचं प्रारूप तयार करून टाकलं होतं. जो वेळ लागला लोक म्हणतात तर 7,500 दुरुस्त्या होत्या. त्या 7,500 दुरुस्त्यांपैकी 2,500 दुरुस्त्या जे आहेत 7,500 दुरुस्त्या बाबासाहेबांनी पूर्ण वाचल्या होत्या. त्यापैकी 2,500 दुरुस्त्या ज्या आहेत त्या सुचवल्या गेल्या आणि 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अशा प्रकारचं प्रचंड काम जे आहे करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान तयार केलं आणि ते देशाला अर्पण केलं. त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून त्या संविधानाची अंमलबजावणी जी आहे ती आपल्या भारत देशामध्ये सुरू झाली. माझ्या बंधू भगिनींनो, एक महत्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या. हे जे आरक्षण जे आहे, आरक्षणाबद्दल आपल्याला सांगितलं जातं बऱ्याच वेळेस की तुमचं आरक्षण नष्ट होणार, तुमचं आरक्षण काढून घेणार. कोणती एक राजकीय विचारसरणी जी आहे ती तुमच्या आरक्षणासाठी धोकादायक आहे असं जाणून बुजून जे आहे कंटिन्युअसली प्रयत्न केले जातात. पण तुम्हाला फॅक्ट ही सांगतो मी की भारतीय राज्यघटना जी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली आहे त्या महामानवाने तयार केलेली आहे. कोणाचा बापाचा बाप सुद्धा त्याला धक्का लावू शकत नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की आर्टिकल याच्यामध्ये कलम आर्टिकल 15/4 आणि 16/4 आहे. हे जे आरक्षण जे आहे एसटी एसटी साठी ते इनबिल्ट आहे, ऑलरेडी इनबिल्ट आहे त्याला. आणि ते डॉक्ट्राइन ऑफ बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे, म्हणजे मूलभूत अधिकाराचा पार्ट आहे तो. त्याच्यामुळे ते कोणालाही हिरावून घेता येऊ शकत नाही. दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगतो की संविधान बदलाचे जे आहे भरपूर प्रमाणामध्ये एक प्रचार केला जातो, अपप्रचार केला जातो की संविधान बदलणार आहे. तर त्याबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो की भारतीय संविधान जे आहे याचं जे मूलभूत स्ट्रक्चर आहे म्हणजे ज्याला बेसिक स्ट्रक्चर म्हणतात, मूलभूत ढाचा म्हणतात, मग त्याच्यामध्ये तुमचे आचार स्वातंत्र्य आलं, विचार स्वातंत्र्य आलं, भाषण स्वातंत्र्य आलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलं, शोषणाविरुद्धचा अधिकार आला, तुमचं जे आहे जीवन जगण्याचा अधिकार आला, तुमचा मतदानाचा अधिकार आला, तुमच्या शिक्षणाचा अधिकार आला, तुमचं जे आहे कायदा ठरवून देईल तेवढी संपत्ती जतन करून ठेवण्याचा तुमचा अधिकार आला. हे जेवढे अधिकार तुमचे आहेत हे मूलभूत अधिकार आहेत. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचे असे काही न्यायनिवाडे आहेत का ज्या न्यायनिवाड्यांद्वारे याला कोणीही, ज्याला बेसिक स्ट्रक्चर म्हटलं जातं, घटनेची मूलभूत चौकट म्हटली जाते, याला धक्का लावता येत नाही. नंबर दुसरी गोष्ट, जी प्रस्तावना जी असते सुरुवातीला ती प्रस्तावना सुद्धा त्या बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे, त्यालाही बदलता येत नाही. आपली जी पार्लिमेंटरी सिस्टीम आहे त्यालाही बदलता येत नाही. आरक्षण जे आहे त्यालाही बदलता येत नाही. म्हणजे संसदेमध्ये एका विचाराचे 543 खासदार जरी असले, 543 म्हणतोय मी, तरीही त्यांना संविधान बदलता येणार नाही. ही कायदेशीर बाब आहे आणि संविधानिक बाब आहे, ही आपण लक्षात घेतली पाहिजे. जाणून बुजून जे आहे राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी, स्वतःचा वैयक्तिक राजकीय स्वार्थ साधून घेण्यासाठी अशा प्रकारचे जे आहे वावड्या उठवल्या जातात, लोकांची माती भडकावली जातात, त्याच्या पाठीमागून राजकीय पोळी भाजून घ्यायची जाते. परंतु तुम्हाला सांगतो संविधानाला कुठल्याही प्रकारे धोका नव्हता, नाही, राहणार नाही. आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धोका नव्हता, नाही, राहणार नाही.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलितांसाठीच केलं का? बिलकुल नाही. संपूर्ण भारत देशासाठी, भारतातील प्रत्येक नागरिकासाठी त्यांनी राज्यघटना तयार केलेली आहे. आज आपण 75 वर्ष झाले भारतीय राज्यघटनेला. विविध प्रकारच्या जाती आहेत, विविध प्रकारचे पंथ आहेत, विविध प्रकारच्या परंपरा आहेत, विविध प्रकारच्या चालीरीती आहेत, विविध प्रकारचे धर्म आहेत, विविध प्रकारचे ट्रॅडिशन आहेत, विविध प्रकारच्या सांप्रदायिक मान्यता आहेत. तरीही पण या संपूर्ण भारत देशाला एक संघ, एक जीव करून ठेवायचं जर काम जर कोणत्या डॉक्युमेंटने केलं असेल ते केवळ आणि केवळ भारतीय संविधान आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं एक लक्षात घेतलं पाहिजे की जगामधले जेवढे राज्यघटने कॉन्स्टिट्यूशन आहे, राज्यघटना आहे, तुम्हाला सांगतो कोणतीही राज्यघटना जगातली 75 वर्षापर्यंत टिकलेली नाही. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आज आपण संविधानाच्या 75व्या अमृत महोत्सव वर्षामध्ये जगत आहोत आणि आज आपण सर्वजण जे प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे, साधे एखाद्या मूलभूत अधिकारावर आक्रमण जरी झालं सरकारकडून हो, इंडिव्हिज्युअल कडून हो, तर एक सामान्यामधला सामान्य माणूस जो आहे डायरेक्ट माननीय उच्च न्यायालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी आर्टिकल 226 आणि 227 खाली जे आहे रेट पिटिशन दाखल करू शकतो. एखादा व्यक्ती जो आहे सामान्यामधला सामान्य जर त्याच्या मूलभूत अधिकाराचं हनन झालं तर तो डायरेक्ट माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन आर्टिकल 32 खाली तो दाद मागू शकतो. अशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना ज्या आहेत त्या या संविधानामध्ये करण्यात आलेल्या आहेत. म्हणून बाबासाहेबांचं कार्य जर सांगायला गेलं तर वेळ अपुरा पडणार आहे. रिझर्व्ह बँकेची जी स्थापना झालेली आहे ती बाबासाहेबांमुळेच झालेली आहे. द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचा संदर्भ घेऊनच रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे बाबासाहेब एक अर्थशास्त्रज्ञ तर होते, एक राजनीतिज्ञ पण होते. बाबासाहेब एक समाजशास्त्रज्ञ तर होते, परंतु ते एक दूरदृष्टी असणारे नेते होते. बाबासाहेबांनी या ठिकाणी समानते बाबासाहेब जे आहे जाणून बुजून एक फेक नॅरेटिव्ह तयार केला जातो की बाबासाहेब जे आहे फक्त ते तुमच्या कम्युनिटीचे जे आहे ते आहे, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. बाबासाहेबांनी जे आहे या देशातल्या प्रत्येक नागरिकांसाठी जबरदस्त, फार जबरदस्त अशा प्रकारचं काम केलेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते राज्यघटनेमधून दिसून येतात. त्यामुळे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे या महामानवाची आज आपण 134वी जयंती साजरी करत आहोत. आपल्या मनामध्ये त्या महामानवाबद्दल नेहमी कृतज्ञता राहिली पाहिजे आणि आपण सर्व मिळून जे आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया. मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्यासाठी माननीय जयवंतजींनी या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल मी अंतःकरणापासून माननीय जयवंतजी तांबे यांचा मी अंतःकरणापासून मी आभार मानतो. तसेच संपूर्ण व्यासपीठ आणि आपण मला ऐकून घेतलं त्यामुळे आपले सर्वांचे पण मी अंतःकरणापासून आभार मानतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. प्रमुख वक्ते भरत अमदापुरे यांच्या भाषणाचा पुढील भाग महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलवर दाखवण्यात येणार आहे. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. चॅनेल सबस्क्राईब करा.